विद्यार्थी मित्रांनो, संख्यांच्या जगात या टायटलखाली आपण काल काही संख्याविषयी माहिती पाहिली होती. आज आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात नैसर्गिक संख्येपासून. दैनंदिन जीवनामध्ये मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर करतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. थोडक्यात 1, 2, 3, 4, 5, 6 या मोजसंख्या आहेत, म्हणजेच यांनाच नैसर्गिक संख्या असं म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा समूह जो असतो तो एन या अक्षराने दाखवतात. नॅचरल नंबरमुळे एन अक्षराने नैसर्गिक संख्या दाखवल्या जातात. नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 ही आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण त्या संख्या अनंत आहेत. पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये 0 या संख्येचा समावेश केला असता मिळणाऱ्या संख्यासमूहाला पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्या कॅपिटल W या अक्षराने दर्शवतात. पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत आहेत. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण त्या अनंत आहेत. चला पाहूयात पूर्णांक संख्या म्हणजे काय. पूर्ण संख्या संचामध्ये नैसर्गिक संख्यांच्या ऋण संख्यांचा समावेश केला असता जो संख्यांचा समूह मिळतो त्या संख्यासमूहाला पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्यांचा समूह जो आहे तो कॅपिटल I अक्षराने दर्शवला जातो. आपणास स्क्रीनवरती पूर्णांक संख्यांचा समूह दिसत आहे. तर या सर्व संख्या पूर्णांक संख्या आहेत. पुढील घटक आपण पाहतोय परिमेय संख्या. परिमेय संख्येची व्याख्या आहे m/n रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आता या ठिकाणी m/n म्हणजे अंश आणि छेद स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. या ठिकाणी m हा अंश आहे आणि n हा छेद आहे. m ही पूर्णांक संख्या आहे, n सुद्धा पूर्णांक संख्या आहे, परंतु या ठिकाणी n ची किंमत 0 नाही, हे लक्षात घ्या. तर अशा वेळेस m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या कॅपिटल Q या अक्षराने दाखवतात. परिमेय संख्येची व्याख्या आणखीन व्यवस्थित समजण्यासाठी आपण परिमेय संख्येची व्याख्या वेगळ्या पद्धतीनं करूयात. व्याख्या अशी आहे की दिलेल्या संख्येची दशांश मांडणी केली असता जर ती दशांश मांडणी खंडित किंवा अखंड आवृत्ती स्वरूपाची असेल तर त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. दशांश मांडणी खंडित स्वरूपाची म्हणजे भागाकार संपणे. आता संपण्यामध्ये भागाकार पूर्णांकामध्ये संपेल किंवा तो दशांश अपूर्णांकामध्ये संपेल, परंतु भागाकार संपेल म्हणजे बाकी 0 राहील. अखंड आवृत्ती म्हणजे भागाकार कधीही संपणार नाही, परंतु भागाकारामध्ये त्याच संख्येचा पुन्हा पुन्हा भाग जात असेल तर ती मांडणी अखंड आवृत्ती स्वरूपाची मांडणी असते. तर भागाकार खंडित असेल किंवा अखंड आवृत्ती स्वरूपाचा असेल तर त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. तर पाहूयात परिमेय संख्येची काही उदाहरणे. सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या, सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत. म्हणजेच 5, 7/5, 3.666, वर्गमुळात 4 या सर्व संख्या परिमेय संख्या आहेत. फक्त आणि फक्त लक्षात ठेवणारी बाब ही आहे, ज्या वेळेस दशांश मांडणी केली असता ती दशांश मांडणी अखंड म्हणजे खंडित नसणे, अखंड अनावृत्ती म्हणजे त्याच संख्येचा पुन्हा पुन्हा भाग जात नसेल त्याच वेळेस ती संख्या परिमेय संख्या नसते, अन्यथा इतर वेळी ती संख्या परिमेय संख्या असते. चला तर मग पाहूयात आजचा स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये पहिलं उदाहरण आहे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या
लिहू शकता का? दुसरं उदाहरण आहे, दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्येचा वापर कोठे केला जातो? तिसरा स्वाध्यायातील उदाहरण आहे, परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात असे तुम्हाला वाटते का? चौथं उदाहरण आहे, अशी संख्या लिहा की जी पूर्ण संख्या आहे परंतु नैसर्गिक संख्या नाही. आणि शेवटचा स्वाध्याय, अशी एक संख्या लिहा जी नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांकी आहे.